जर आले असते तर आमच्याकडे 9 मंत्रीपद राहिले असतील असं रामदास कदम यांनी खतखत व्यक्त केली आहे भाजप आणि तुमच्या व्यासपीठावर गटावर त्यांनी। कसं आहे की रामदास कदम साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। ते त्यांचा ज्यावेळेस मत मांडतात तो त्यांचा नेता म्हणून जे शब्द असतात, मी कार्यकर्ता आहे, मी नेत्याच्या त्या शब्दाला कुठंतरी 1 मिनिट ही 1 सेकंद ही क्रॉस करू शकत नाही। ते आमचे नेते आहेत आणि मुख्यमंत्री महोदयाच्या समक्ष त्यांच्या त्या सभेमध्ये ते बोलले। ज्यावेळेस असे बोलतात त्यावेळेस त्या नेत्याच्या शब्दाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही टीका टिप्पणी करणं योग्य होणार आहे। जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाला मान्य आहे ते मला मान्य राहील। जे मुख्यमंत्री महोदयाला मान्य राहील तो मलाही मान्य राहील। आमच्या म्हणजे आमच्या जिल्ह्याचा खासदार निवडून आला, आमचा भोमरे मामा निवडून गेला तर मग चांगला वाटणारच जिल्ह्याचं। यस आजच्या खरीप हंगाम आणि विशेषतः पाण्याचा खंड झाला आणि शेतकरी बांधवांना ज्या अडचणी येतात त्या अडचणीमधून जिल्हा प्रशासनाने तात्काळ मार्ग काढावा यासाठी आमच्या ज्या हिंगोली जिल्ह्यामधले तालुके असतील त्यामध्ये पर्यायी योजना, शेतकऱ्यांना पीक कर्ज, शेतकऱ्यांच्या ज्या काही छोट्या मोठ्या अडीअडचणी बँक लेवलवर असतात त्या बँक लेवलवर त्या राष्ट्रीयकृत बँका असाल, जिल्हा मध्यवर्ती किंवा अजून काही बँका असतील त्यांनी शेतकऱ्याच्या आलेल्या कर्जाला 7 दिवसाच्या आत कर्ज मंजूर करून त्यांना द्यावं, जेणेकरून पुढच्या पेरणीला त्याला अडचण होणार नाही। अशा सूचना मी पहिले आलो होतो त्यावेळेस दिल्या होत्या। आता ह्या आजची ज्या मीटिंगमध्ये शैक्षणिक बाबतीत, जे काही सिंचनाच्या बाबतीत, सहकारच्या बाबतीत त्या छोट्या छोट्या अडीअडचणी आहे त्या सर्व अडीअडचणी लोकांच्या दूर व्हाव्या। जिल्हा नियोजन मंडळाच्या नवनिर्वाचित काही सदस्य आहेत, नवनिर्वाचित लोकांच्या आणि विशेषतः आपल्या वेगवेगळ्या मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भावना जाणून त्याच्यावर निर्णय घेणे यासाठी मी खास ही मीटिंग आज बोलवलेली आहे। आणि या मीटिंग बोलवलेल्याच्या नंतर मग इथलच्या ज्या प्रमुख अडचणी आहे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करल आणि त्याच्यामधला मार्ग काढण्याचा प्रयत्न करेल। डीएपी खत नाही साहेब, 2 रॅक आलेले होते। मोठ्या ग्राहकांनी म्हणजे मोठे जे कृषी केंद्र चालक आहेत, डीलर, त्यांनी ते सगळं ताब्यात घेतलं। छोट्या दुकानदारांना मिळत नाहीये। थोडक्यात ग्रामीण भागातील कृषी केंद्रावर डीएपी गेले ना, नाही डीएपी भेटते, त्या डीएपी सोबत लिंकिंग देतात, मग डीएपी नाही तर लिंकिंग दिल्यावर डीएपी भेटते कसं? नाही कसं आहे, आपण जे सांगितलं का लिंकिंग हा शब्द खरं म्हणजे कुठंच आपल्या शासनाच्या धोरणामध्ये, कंपनीच्या धोरणामध्ये बी नाही आहे। जे खतं आहेत ते उपलब्ध झालेले आहे ते सर्वांना सर्व एरियामध्ये समान वाटप करावं। काही लोकांनी अशी साठेगिरी केली असेल तर आजच आपण त्यांना जिल्हाधिकारी सहित, कृषी अधिकारी सहित, त्यांचा विशेष एखादा पथक आणि पोलीस सहित एक संयुक्त टीम करू आणि आपण ज्या ज्या ठिकाणी सांगतील त्या त्या ठिकाणी त्यांच्यावर चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल। ओबीसी आरक्षणासाठी आपण जे बोलू लागले की आमच्या भरारी पथकाच्या नजरेतून कोणी चुकत असेल तर त्यांच्यासोबत पोलीस ठेवल्यानंतर त्याचा सरळ त्याला मदत मिळावी, त्या शेतकऱ्याला डीएपी खत मिळावं, त्याला कुठंही बी बियाणाचा तुटवडा राहणार नाही याचा कृषी विभागाने सहित जिल्हाधिकाऱ्याला दक्षता घेण्याचा आदेश देण्यात येईल। शेवटी आपली जी यंत्रणा आहे या यंत्रणाच्या माध्यमातून कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होत असेल तर तो दूर करण्यासाठी एखादी मी बोललो कमिटीची गठीत करण्याची गरज असली तर तेही करू, परंतु शेवटी हे जे शेतकऱ्याला खत जो आहे याच्याशी कोणीही लिंकिंग करू नये, दुसऱ्या कोणता हे घेतला तर हे मिळेल अशा तक्रारी आल्या तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। ओबीसी आरक्षणासाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरू आहे। आज प्रशासनाचं, तुमचं सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटण्यासाठी आलंय, वाटतंय का सकारात्मक तोडगा निघेल? काही बोलणं झालंय का तुमचं या विषयावर? नाही, आमचा मुख्य जी 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 आमचा सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी बोलणं झालेलं आहे। मुख्यमंत्री महोदय याच्यावर आज त्यांनी सरकारच्या वतीने सर्व ओबीसी बांधवांना जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना सरकारच्या शिष्टमंडळ जे काही त्यांच्या मागण्या आहेत, सरकारचा जो धोरण आहे, सरकारला जे पुढच्या भविष्यामध्ये करायचं आहे त्यांच्यासमोर ठेवतील आणि मला वाटतं का ओबीसी बांधव हे समजू शकतात
ओबीसी बांधवांना अन्याय न होता मराठा बांधवांना न्याय मिळावं ही जी भूमिका सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाची आहे त्याच्यावर मी असेल, बांगर साहेब असेल, सत्ताधारी जितके आमदार असेल, सर्वांचा विश्वास आहे की त्यांनी जे काही शब्द एकनाथ शिंदे साहेबाची बोली आणि बंदूक की गोली सरीके रहती है, उन्होंने जो बोला है छत्रपति शिवराय की शपथ लेके उसका पूरा पालन देश में, राज्य में होगा। देश की सत्ता में भी तीसरी सत्ता हमारे एकनाथ शिंदे साहब की है, इसलिए मुझे नहीं लगता कि पंतप्रधान महोदय को भी कभी उन्होंने कोई विनंती की है, रिक्वेस्ट की है तो उनका सम्मान किया जाए। मराठा आरक्षणासाठी मराठा जरांगे उपोषण केलं। ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा समाजाला न्याय मिळेल का? मी तेच बोललो, त्याच्या नियोजनासाठी 3-4 रिटायर जस्टिस यांची टीम बनवलेली आहे। कायद्याचा सल्ला ते सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला देणार आहे आणि कायद्यामध्ये टिकणारा रिझर्वेशन कसं राहील हे देण्याचा काम सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, आदरणीय अजितदादा या तिघांच्या माध्यमातून या अधिवेशनामध्ये जो तोडगा निघल, कारण की अधिवेशन 27 तारखेला आहे, जवळ आलेला आहे। अधिवेशनच्या अगोदर कोणतीही घोषणा होऊ शकत नाही, कारण की समोर अधिवेशन आला, त्याची तारीख डिक्लेअर झाली, सन्माननीय राज्यपाल महोदयांनी त्याला तारखेला मान्यता दिलेली आहे आणि त्यानुसार अधिवेशनामध्ये जे आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील आम्हाला सर्वांना मान्य बिहारमध्ये 62% वर हे आरक्षण गेलं होतं, ते रद्द करण्यात आलं। काल भाजपचे बावनकुळे बोलताना म्हणले की 50% वरचं आरक्षण दिलं नाही, मग मराठ्यांना 10% आरक्षण दिलं, ते कसं टिकणार? महाजन सुद्धा म्हणतात की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा सुद्धा कोर्टात टिकणार नाही। नाही, आता सन्माननीय कोर्ट काय करेल त्याच्याबद्दल भाष्य करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते उचित होणार नाही, परंतु सन्माननीय कोर्टाने काय निर्णय दिला आता त्याच्याबद्दल आमची जी लीगल टीम आहे, राज्याची लीगल टीम आहे, साहेबांनी वैयक्तिक लीगल टीम नेमलेली आहे, ती त्याच्यावर अभ्यास करेल आणि जे काही बिहारमध्ये निर्णय आला सन्माननीय हायकोर्टाचा त्याच्यावर पूर्ण विचार करून आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये योग्य तो निर्णय। लक्ष्मण हाकेंची प्रमुख ही मागणी आहे की 54 लाख नोंदी ज्या मराठा समाजाच्या सापडल्यात त्याच पहिले रद्द करा आणि तुमचे सीएम म्हणतात की त्या नोंदीच्या आधारेच मराठ्यांना आरक्षण देऊ। नाही, कसं आहे, सन्माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख ज्यावेळेस बोलतात ते सत्य समजूनच सर्व निर्णय घ्यावे लागतात। शेवटी राज्याचे प्रमुख दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतात आणि माझ्या राजकीय आयुष्यामध्ये 43 वर्षामध्ये जे मुख्यमंत्री निर्णय घेताना मी आदरणीय शिंदे साहेबाला पाहतो, ते विचार विनिमय करून नियमामध्ये बसून त्यांनी 10 वेळेस आतापर्यंत सांगितलं असेल। मला असं वाटतं की याचा निर्णय येणाऱ्या अधिवेशनाची तुम्ही वाट बघा, त्यावेळेस तुम्हाला पूर्ण ज्या पद्धतीने अपेक्षित जरंगे साहेबाला आहे, ज्या पद्धतीने ओबीसी समाजाला आहे, ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊनच न्याय दिला जाईल असं मला आमच्या कॅबिनेटमध्ये प्रत्येक वेळेस सन्माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री जे बोलले मी तुम्हाला बोलू लागलो, परंतु अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार कॅबिनेट आणि सरकारचे प्रमुखांना। वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केले, तुम्ही म्हणताय की मराठा समाजाला देखील न्याय मिळेल आणि ओबीसीला देखील। वडेट्टीवारांनी गंभीर आरोप केले की सरकार दोन्ही जातीमध्ये भांडण लावायचं काम करते, मताच्या लाटेसाठी हे सगळं आश्वासन दिले चालले असे त्यांनी आरोप केले। एकीकडं मला असं वाटतं की तेही सत्तेमध्ये होते, तेही विरोधी पक्ष नेते आता आहेत, पहिले मंत्री होते, आमचे जवळचे मित्र आहेत, परंतु राजकारणामध्ये ज्या ज्या वेळेस जी जी परिस्थिती निर्माण होते त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी राजकारण असतं, त्यामध्ये कुठेही तीळ मात्र शंका नाही, परंतु लाचारी वगैरे हे शब्द मी बोलणार नाही। पण सन्माननीय मुख्यमंत्री एक सामान्यातल्या सामान्य माणसाच्या शेवटच्या माणसाशी त्यांची जे संबंध आहे, संपर्क आहे आणि ज्या पद्धतीने ते मेहनत करतात त्याचं फळ मला वाटतं येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला आपोआप मिळेल। आताही आमचे 7 खासदार निवडून आले, 2-3 खासदार पडले, त्याचं आम्हाला दुःख आहे। जे काही आमचे खासदार पडले त्याच्याबद्दल भी सर्व कारणं, त्याबद्दल विचारविनिमय
त्याबद्दल सर्व काय कारणं आहे, कशामुळे हरले याचंही सर्व पक्ष मूल्यमापन करू लागला, आमचा पक्षही करेल. पण मला असं वाटतंय का कुठेही लाचारी हा शब्द नाही आहे. कर्तबगार मुख्यमंत्री आहे आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहे, ते त्याच्या पद्धतीने न्याय देण्याचं काम करतात. सगळ्या सोयऱ्यांची मागणी मान्य करा. सगळे सोयऱ्यांचा जो कायदा आहे तो अंमलात आणावा असं जरांगेंनी प्रमुख मागणी घेतलेली आहे. त्यांनी आता उपोषण जरी सोडलं असेल तर मागणी मान्य नाही झाली तर ते विधानसभेच्या निवडणुकीत मराठा किंवा जे कोणी उमेदवार उतरवणार आहेत उमेदवार देणार 28 आणि 88 हा जे काय आहे ते. परंतु ही भूमिका साहेब सत्ताधारी पक्षाला किंवा तुम्हाला जड जाईल असं वाटत नाही का त्यांचा हा निर्णय? हे पहा, शेवटी राजकारणाची लढाई राजकीय पद्धतीने सर्वाला करावी लागते. सन्माननीय जरंगे साहेब या राज्याचे मराठा समाजाचे आजचे आयकॉन आहेत. ज्या पद्धतीने ते लढू लागले ते त्यांचा लढण्याचा अधिकार आहे. त्यांनी जी घोषणा केली त्याला नियमाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला घटनेमध्ये अधिकार दिला ते कोणीतरी लढणार आहे, त्यांच्याशी बी लढणार आहे. आणि आमच्यामध्ये सत्यता असेल, आमच्या मुख्यमंत्र्यांनी काही केलं असेल, आमच्या सरकारने आपले कर्तव्य बजावताना सर्वसामान्य जनतेचा हित लक्षात घेऊन निर्णय घेतला असेल तर मला असं वाटतंय का जरंगे साहेब लोकशाही पद्धतीने लढतील, आम्ही लोकशाही पद्धतीने लढू. नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वाशिम या तिन्ही ठिकाणच्या महायुतीच्या सीटा पडल्या, त्याचं चिंतन तुम्ही हिंगोलीचे पालकमंत्री म्हणून केलं का? मी पहिलेच बोललो, तुम्ही पहिले ऐकलं नसेल, मी 3 मिनिटं अगोदरच बोललो का जे काही 3 आमच्या सीटा शिवसेनेच्या पडल्या त्याची कारणं त्या जनतेसमोर आमची टीम येईल, आमचा डेलिगेशन येईल, ते सर्व लोकांशी विचारविनिमय आमच्या पक्षाचीही करल आणि पडण्याचे कारण शोधतील. शेवटी देशामध्ये ऐका ना शेवटी देशामध्ये अनेक खासदार, अनेक मंत्री, अनेक लोकांचा पराभव झाला. त्यामुळं तेही त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आजच मला वाटतं का नांदेडमध्ये सन्माननीय विखे पाटील आणि ते जाणार आहे, तर मग ते त्यांच्या पक्षाची तयारी केली. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्याची कारणं शोधू. पुढच्या भविष्यामध्ये ते होणार नाही याची दक्षता घेऊ. तुम्ही मागच्या अनेक दशकांपासून राजकारणात आहात. महाराष्ट्राची जी आता अवस्था झालेली आहे, रोज 2 गट समोर येत आहेत, रोज बंद होत आहेत, तर सगळ्यात वाईट अनुभव कोणता होता? एक लक्षात घ्या का लोकशाहीमध्ये सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आम्ही आपसामध्ये आमचे हे भांडण नाही आहे. आमच्या लोकांची मतं असतात आणि त्यांची मतं जाणून घेणं. समजा आता मला बांगर साहेबांनी एखादा बोलले की अशी ही परिस्थिती आहे, हे काही वादविवाद नाही आहे, परंतु परिस्थिती सांगणं किंवा पक्षामध्ये ज्या काही पुढच्या भविष्यामध्ये होणार आहे याच्याबद्दल काही चर्चा झाली तर ती चर्चा काही वादविवाद नाही आहे. आम्ही तिघंही आत्तापर्यंत एकत्रित आहे. पुढचा निर्णय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा घेतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजित पवार रामदास कदम आणि भाजपनं जर या जागांचा विरोध केला नसता हिंगोली आणि यवतमाळ कदाचित ह्या जागा सुद्धा निवडून आल्या असत्या असं म्हणजे तुम्हाला वाटतंय का? कसं आहे इशारा देऊन टाकलेला आहे माहिती हे पहा, मी तुम्हाला स्पष्ट सांगतोय का येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी यांची रणनीती ठरवलेली आहे आणि त्या रणनीतीनुसार राजकारणाचा येणारी विधानसभा 2024ची सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही जिंकू ही मला 101% 101% खात्री आहे. आणि ज्या वेळेस एकनाथ शिंदे साहेब स्ट्रोक मारतात तर तो 4 छक्का गेल्याशिवाय राहत नाही. मी तुम्हाला या गॅरंटीने सांगतो. माझा नेता एकनाथ शिंदे साहेब आहेत. एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल की लोकसभेमध्ये जालन्यामध्ये वेगळा निर्णय आला, संभाजीनगर औरंगाबादमध्ये वेगळा निर्णय आला. त्यामुळं ज्या काही टीका टिप्पणी होत होत्या त्यावेळेस मी माझ्या मुखातून जे शब्द बोललो आताही बोलतो की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा विश्वास जोपर्यंत माझ्यावर आहे तोपर्यंत मी त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पुढची निवडणूक मी धनुष्यबाणवरच लढल. परंतु जे आमचे मित्रपक्षाला कुठं नाराजगी असेल
तर ते आदरणीय मुख्यमंत्री महोदय जे निर्णय घेतील ते निर्णय मला मान्य राहील. अजित पवार उशिरा जर आले असते तर आमच्याकडे 9 मंत्रीपद राहिले असतील असं रामदास कदम यांनी खतखत व्यक्त केली आहे. भाजप आणि अजित पवार गटावर त्यांनी कसं आहे की रामदास कदम साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते त्यांचा ज्यावेळेस मत मांडतात तो त्यांचा नेता म्हणून जे शब्द असतात, मी कार्यकर्ता आहे, मी नेत्याच्या त्या शब्दाला कुठंतरी 1 मिनिटही 1 सेकंदही क्रॉस करू शकत नाही. ते आमचे नेते आहेत आणि मुख्यमंत्री महोदयाच्या समक्ष त्यांच्या त्या सभेमध्ये ते बोलले. ज्या वेळेस असे बोलतात त्यावेळेस त्या नेत्याच्या शब्दाला माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही टीका टिप्पणी करणं योग्य होणार आहे. जे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाला मान्य आहे ते मला मान्य राहील. हस्तक्षेप तुमच्या पक्षात भाजपचा जास्त होतो. जे मुख्यमंत्री महोदयाला मान्य राहील तो मलाही मान्य राहील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.